हाय हॅलो नमस्कार, मी रुपाली आणि माझ्या आजच्या एका छोट्याशा व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझं सकाळपासूनचं रुटीन सांगणार आहे. मी काय काय केलं आहे ते. त्यानंतर माझं एक पार्सल रिसीव झालेलं आहे. तर मी काय वस्तू मागवली आहे तीसुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. त्यानंतर मी आज झटपट होणारं असं बिहारी स्टाईल चिकन थोडक्यात मी तुम्हाला ते सुद्धा दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि चला तर मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करते मी काय काय करत आहे ते. सगळ्यात आधी तर पहा, इथे मी डाळ तांदूळ भिजत ठेवायला घेतले होते, जे की मला इडलीचं पीठ बनवायचं होतं त्यासाठी. तर इथे मी 1 वाटी तांदूळ, अर्धी वाटी उडद डाळ आणि थोडीशी मेथीदाणे स्वच्छ धुवून 2-3 पाण्याने इथं मी भिजत ठेवलं होतं. त्यानंतर मी बाळासाठी मला खिचडी बनवायची होती, तर त्यासाठी सुद्धा मी अर्धा तास पहिलंच डाळ तांदूळ हे भिजत ठेवलेलं. त्यामध्ये मी अर्धं गाजर कट करून त्यानंतर ते सुद्धा बाळासाठी मला खिचडी बनवायची होती, तर ती सुद्धा मी बनवायला ठेवली. मी छान असे पोहे बनवलेले आहेत. तर आता नाश्ता करून झाल्यानंतर ना मी इथे स्वयंपाकाच्या तयारीला लागलेली होते. तर त्यासाठी मला इथे बिहारी स्टाईल झटपट होणारं हे चिकन मी बनवत होते. तर म्हटलं चला तुमच्यासोबतसुद्धा थोडीशी रेसिपी शेअर करते. खूप जास्त वेळ काही ह्या चिकनला लागत नाही, झटपट होते. तर त्यासाठी मी कढईमध्ये ना तेल छान असं गरम होऊन दिलं आणि त्यामध्ये खडे मसाले टाकून घेतले होते आणि बारीक कट करून हा कांदासुद्धा छान परतायला ठेवला होता. तर तुम्ही यामध्ये उभा कांदा लांब लांब चिरून टाकला तो सुद्धा चालेल, पण मी लगेच शिजण्यासाठी थोडासा बारीक चॉप केलेला तो चांगला लाल होऊन दिला की त्यामध्ये टमाटरसुद्धा टाकायचा आहे. तर इथं पहा मी 2 टमाटर घेतलेले आणि ते सुद्धा बारीक चॉप केलेले आहेत. आता ते लवकर मऊ होण्यासाठी त्यावरती थोडंसं मीठ टाकून घेतलं होतं. टमाटर त्याने छान मऊ होतं. आता बिहारी स्टाईल चिकन म्हटलं की त्यामध्ये साबूत लसूण जातो. तर मी इथे 1 लसूण टाकून घेतलेला आणि हे मिश्रण छान असं परतून घेतलं. त्यामध्ये आता आपण मसाले ॲड करत आहोत. तर मसाल्यामध्ये पहा मी कांदा लसूण मसाला, धनिया पावडर, हळद, चिकन मसाला आणि लाल तिखट हे मसाले वापरले होते. आता तुमच्याकडे जे काही असतील ते तुम्ही वापरले तरीसुद्धा चालतील. त्यानंतर छान असं 2 मिनिटभर परतून घ्यायचं आहे. तर मसाल्याला छान असं तेल सुटलं की त्यामध्ये आपल्याला ना चिकनसुद्धा ॲड करून घ्यायचं आहे. तर मी पहा इथं चिकन टाकून घेतलेलं आहे. चिकन मी अगोदरच मॅरिनेट केलेलं, हळद आणि मीठ लावून ठेवून दिलेलं अर्ध्या तासासाठी. ते काही मी तुम्हाला शूट करून दाखवलं नाही. तर त्यानंतर पहा छान 2-3 मिनटं परतलं की त्यावरती मी झाकण ठेवलेलं 10 मिनटासाठी आणि चिकनला पहा मस्त असं पाणी सुटलेलं आहे. त्यामध्ये मी काही पाणी वगैरे टाकलं नव्हतं. तर 10 मिनटानंतर असं काहीसं झालं होतं. तर यावरती पुन्हा आपल्याला 10 मिनटं झाकण ठेवून परतायचं आहे. तर पहा आता या स्टेजला आल्यावरती तुम्हाला जितकं हवं तितकं यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. तर मी एक साईडला ना पाणीसुद्धा बॉईल करायला ठेवलेलं, मी तेच पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता पाणी तुम्हाला तुमच्या अंदाजाने टाकायचं आहे, तुम्हाला किती हवं ते. तर मला काही खूप जास्त पाहिजे नव्हतं, तर मी जेवढं हवं तेवढंच पाणी टाकलेलं आणि त्यानंतर 10 मिनटं पुन्हा मिडियम गॅसवरती ठेवून द्यायचं आहे. आणि 10 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता किती छान असं चिकन झालेलं आहे. त्यानंतर ना पहा इथं माझं ना पार्सलसुद्धा रिसीव झालेलं होतं. तर ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते मी काय मागवलं आहे ते. तर त्यामध्ये ना छान पार्सल होतं. तर त्यामध्ये मी जे मागवलं होतं ते मोबाईलचं स्टँड मागवलं होतं, कारण की मला शूट करण्यासाठी थोडंसं अवघड जात होतं. माझ्याकडं ना अगोदर स्टँड वगैरे काही नव्हतं. तर हे स्टँड मी मागवलेलं आहे आणि हे स्टँड काही खूप जास्त महाग वगैरे नाही आहे. तर हे फक्त मी 150 रुपयामध्ये मागवलेलं आहे आणि छान होतं. तर पहा आता आपण यूट्यूबवरती काम करतो, तर आपण एवढ्या महागाच्या वस्तू लगेच घेऊ शकत नाही. तर जे पण नवीन यूट्यूबर असतील त्यांच्यासाठी हे स्टँड खूप छान आहे आणि कमी पैशामध्ये भारी भेटतं आहे. तर मला तर खूप उपयोगी पडलं हे स्टँड आणि भारी. आणि यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत, तुम्ही पाहू शकता.
त्याला जितकं आपल्याला हाईट वाढवायची तितकी हाईटसुद्धा होते त्याची, कमीसुद्धा करू शकतो. त्यानंतर मोबाईल त्यामध्ये आपण आडवा पण करू शकतो, उभा पण ठेवू शकतो. जसा हवा तसाच आहे आणि सेल्फी स्टिकसारखंसुद्धा आपण याला वापरू शकतो. तर खूप छान, मला तर पर्सनली खूप आवडलं हे. आणि त्यामध्ये बटनसुद्धा आहे की आपण कॅमेरा ऑन ऑफ करू शकतो अशा पद्धतीचं. तर त्यानंतर पहा, इथे ना मला बेलाचं झाड लावायचं होतं, तर मी हे बेलाचं छान असं रोपटं तयार केलेलं. त्यानंतर एका कुंडीमध्ये छान अशी माती मोकळी करून घेतली आणि हे